छान असा बाहेर पाऊस पडत आहे, खूप पाऊस पडत आहे. चॉप करायचा ड्रायफ्रुट्स, त्याच्यामध्ये 2-3 काजू वगैरे टाकायचे. कट केलेले सगळे टाकायचे होते. असा बाहेर पाऊस पडत आहे, खूप पाऊस पडत आहे. एक तर पाऊस नव्हता आणि आता खूपच पाऊस पडतोय. 2-3 दिवस झाले खूप पाऊस पडतोय. तर या पावसात काहीतरी मस्त गरमागरम खायचं आहे, म्हणून आम्ही आज मस्त असा शिरा बनवणार आहे तुपाचा आणि ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये खूप टाकणार आहे, खूप सारे, आणि मस्तपैकी एकदम भारी असा शिरा बनवणार आहे. तो चला आपण आता शिरा बनवूया. त्याला ठेवलंय याचा चॉप करायचा ड्रायफ्रुट्स, त्याच्यामध्ये 2-3 काजू वगैरे टाकायचे. असं ठेवायचं, बारीक चॉप होतं. घेतले अर्धा वाटी, त्याच्यामध्ये केशर थोडंसं भिजत घालून ठेवायचं. आपल्याला कलर साठी टाकायचं, तो मस्त कलर येईल असा. रवा घेतलाय आणि 2 वाटा रवा घेतलाय, तर 2 वाटा तूप घ्यायचंय आपल्याला. तूप घ्यायचंय, गोवर्धन तूप 2 वाटा. आणि आयोमीचा मध्ये मध्ये मस्ती चालू आहे, पप्पांना आवाज देते. पप्पाने ठेवलेला आहे पॅन जरा गरम होऊन द्यायचा. त्याच्यानंतर सेम मेजरमेंट, जसं 2 वाटी रवा घेतला तसं 2 वाटी तूप घ्यायचं गोवर्धन. आता तुपामध्ये ड्रायफ्रुट्स आपल्याला टाकायचे. काजू बारीक कट केलेले आहे. आता बदाम पण थोडे कट करतो बारीक बारीक. साईडला तूप गरम होत आहे आणि पिस्ता पण कापून बारीक एकदम चॉप करून ठेवलेला आहे. बारीक कट केलेला आहे. दूध पण केशरचा कलर यायला लागला. कट केलेले सगळे टाकायचे होते. तुपात चांगलं भाजून घ्यायचं. ड्रायफ्रुट्स मस्त तुपामध्ये भाजून घेतले, तर ते काढून घ्यायचे प्लेटमध्ये. आता ड्रायफ्रुट्स चांगले भाजून काढलेले. थोडंसं तूप गरम झालं, रवा टाकतो. रवा गोल्डन कलर येईपर्यंत मस्त
भाजून तुपात. हे बघा तूप पण सुटते थोडं थोडं, सुटायला लागले. मस्त तूप दिसलं पाहिजे. चांगला भाजणं खूप इम्पॉर्टंट आहे. थोडं आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये. पाणी सगळं आटलंय आणि पाणी आटल्यानंतर मग साखर टाकायची आपल्याला. 1 वाटी साखर मी पहिला टाकते. हवा असेल तुम्हाला तसं गोड. मी 1.5 वाटी साखर टाकली. खाली लागून द्यायचं. पण मस्तपैकी सुटलेलं दिसतंय. छान असं. हो. ड्रायफ्रूट सगळे याच्यामध्ये टाकायचे जे आपण भाजलेले. तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही कलर देखील टाकू शकता. एकदम सॉफ्ट आहे. आणि या पावसामध्ये गरम गरम शिरा खाण्याची मजाच वेगळी असते. एवढा पाऊस पडतोय तरी आम्ही किचन मध्ये घामाघूमच होतो. मस्तपैकी शिरा झालेला आहे. आता वरतून पिस्ता टाकायचा. एकदम बारीक मी चॉप केलेला आहे. पिस्ता टाकायचा सगळं. मस्तपैकी शिरा झालेला आहे तयार. आणि मी केशर टाकलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने सजावट करू शकता. किती सुंदर असा शिरा झालेला आहे. मस्त मस्त पावसात खाण्यासाठी वाफा निघतात ते मस्त गरमागरम. चला आता थंड होण्याच्या आत आम्ही आता खातो.